हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता बरेच व्हिडिओ झालेले आहेत लग्नाचे आणि थोडं थोडं शेअर करते मी, कारण मग प्रत्येक 2-3 दिवस लग्न असल्यामुळं त्याच्यामुळं सगळे कार्यक्रम अगोदर मग ते प्रत्येकाचं जरा जरा शूट घेतलेलं आहे. आणि तेच करते. आणि गावाकडचं लग्न म्हटलं की सगळी एकत्र जमतात आणि असं खूप छान लग्न होतं. त्यामुळे प्रत्येक क्षण ना क्षण असा मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला आहे. म्हटलं तेच थोडंसं शेअर करूया. तर आता इथे एंगेजमेंटसाठी जे काही बॉक्स तयार करायचे असतात, म्हणजे आपण जे काही देतो सगळं मेकअपचं सामान, साडी वगैरे, तर मुलींनी इथं स्वतः बॉक्स तयार केलेले आहेत. अगदी मांडीवरून घेऊन सोरडे ते सोलापूर हे अंतर आहे ना, मांडीवर घेऊन पोरी आलेले आहेत. म्हणजे खूप छान पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि जे काही संगीत वगैरे होतं ना, तर त्याचासुद्धा कार्यक्रम खूप छान झालेला आहे. इथं मी म्युझिक लावत नाही, कारण कॉपीराईट वगैरे बसतं, त्याच्यामुळे इथं काही म्युझिक लावलेलं नाही. पण सगळ्या मुलींनी खूप छान असा डान्स वगैरे केलेला आहे. आणि याचा लॉंग व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. जो काही खाली तुम्हाला त्रिकोण दिसतो ना, तर त्याच्यावरती क्लिक करा आणि लॉंग व्हिडिओ नक्की पहा. खूप मज्जा आली, खूप मस्ती आली. गावाकडचं लग्न म्हणलं की खूपच मज्जा असते. आणि सकाळी सकाळी इथं आम्ही मावशींच्या घराकडून लग्नाच्या घराकडे येत होतो, त्यामुळे तिथं जरासं शूट वगैरे घेतलेलं. आणि निघायचं होतं आम्हाला, जवळजवळ 1:30 वाजता निघायचं होतं. तोपर्यंत मग सकाळच्या जेवणासाठी इथं मस्तपैकी चुलीवरती स्वयंपाक वगैरे बनवायचं चाललं. इथं माझी बहीण वगैरे आहेत ना, तर सगळ्यांनी छान असं स्वयंपाक वगैरे बनवलेलं आहे. हे जे व्हिडिओ आहेत ना, तर लग्नाच्या आदल्या दिवशीचे व्हिडिओ आहेत. आणि त्या दिवशी आम्हाला सोलापूरला जायचं होतं आणि संकष्टीसुद्धा होती, त्यामुळे स्वयंपाक चपात्या झालेल्या, खिचडी झालेल्या आणि प्रत्येकांचं काय काय चाललेलं आहे, पॅकिंग करायचं, हे ते कोण गप्पा इकडं तिकडं. भरपूर जण असे आम्ही आज सोलापूरला जाणार होतो. आणि स्वयंपाक वगैरे सुद्धा सगळ्यात झालेलं आहे. थोडंसं चुलीवरती स्वयंपाक म्हणले की टेस्टसुद्धा अप्रतिमच असते स्वयंपाकाची. तर इथं 2-2 चुलीवरती चपात्या वगैरे भाजायचं काम चालू आहे. सगळ्यांनी मिळून स्वयंपाक वगैरे केला. आणि त्याच्यानंतर जो काही उखाण्यांचा कार्यक्रम असेल ना, तर उखाणे झालेले आहेत, गारवे झालेले आहेत. अगदी लग्नाला जाईपर्यंत गारवे वगैरे येत होते. आणि त्याचे सगळं मी शूट घेतलेलं आहे आणि ते सगळं लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे. उखाणेसुद्धा इथं वहिनीने वगैरे खूप छान छान असे उखाणे घेतलेले आहेत. तर जे काही एका दिवसाचं लग्न असतं ना, की बाबा जावा कार्यालयामध्ये जावा, अक्षता टाकानी परत या, तर त्या लग्नात जेवढी मज्जा येत नाही तेवढी गावाकडच्या लग्नात मज्जा असते बघा. कारण सगळीजण एकत्र अगोदर 1-2 दिवस सगळेजण जमतात. आणि सगळं म्हणजे जे काही क्षण असतात ना, तर ते एकमेकांसोबत असे घालवलेले असतात. सगळीजण एकत्र येतात, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि इथं वहिनीने बघा गारवा, माझी काही मोठ्या वहिनी आहेत ना, तर त्यांनी गारवा वगैरे आणलेला, मावस बहिणीने गारवा आणलेला. तर लग्नाला जायचं होतं तरीसुद्धा मग ते घेऊन आले होते गारवा. मग ते थोडंसं सगळ्यांना वाटलं वगैरे. आणि त्याच्यानंतर जो काही सोलापूरला निघालो आणि आज्या ते सगळं गाणे वगैरे म्हणत होत्या, कारण जे काही लग्नाचं वराड जाताना मोकळं जायचं नाही म्हणून त्या गाडीत छान छान अशी गाणी वगैरे म्हणत होत्या. तिथे गेल्यानंतर छान असं स्वागत वगैरे सुद्धा झालं. आणि हे बघा जे काही बॉक्स आहेत ना, जे एंगेजमेंटचे मुलींनी स्वतः तयार केले होते घरी, छान छान असं डेकोरेशन केलेलं आला. तर एंगेजमेंट आणि जे काही संगीत वगैरे होतं ना, खूप छान कार्यक्रम झालेले आहेत. तर लॉंग व्हिडिओ नक्की पहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.